अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याकडून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, उद्या आहे अमावस्या। उद्याची अमावस्या ही खूप मोठी दर्श अमावस्या आहे आणि त्यातल्या त्यात सोमवारी आलेली आहे, त्यामुळे उद्या सोमवती अमावस्या आहे। बघा, प्रत्येक अमावस्येला आपण आपला पितृदोष कमी करण्यासाठी, आपल्या घराची नजरबाधा, आपल्या घराला झालेली नजरबाधा किंवा करणी बाधा असो, किंवा आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ नये, आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे, अलक्ष्मी आहे, ती घराच्या बाहेर जावी, यासाठी आपण काही छोटी छोटी सेवा आणि उपाय करत असतो। आणि प्रत्येक अमावस्याला मी तुम्हाला सांगत असते की आपल्याला कोणत्या सेवा उपाय करायचे आहेत। तर बघा, उद्या आहे दर्श सोमवती अमावस्या। उद्याची अमावस्या ही पहाटे 3:11 सुरू होत आहे, तर ती रात्री 11:51 असणार आहे। त्यामुळे उद्याची अमावस्या ही दिवसभर आहे आणि दिवसभरात तुम्हाला जमेल तितक्या सेवा उपाय तुम्हाला आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी करायचे आहेत। आता काय करायचं आहे बघा, प्रत्येक अमावस्याला आपल्या घरातली दरिद्री बाहेर काढण्यासाठी आपण काही छोटे छोटे सेवा उपाय करत असतो। आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या अमावस्येला दानधर्माला खूप जास्त महत्त्व असतं। आणि त्यातल्या त्यात सोमवती जेव्हा अमावस्या येते तेव्हा सोमवती अमावस्येला केलेलं दानधर्म हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। आपण जेव्हा अमावस्येला दानधर्म करतो त्यामुळे आपले पितर आपल्यावर खुश होतात, आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्याला कधीही पितृदोष जाणवत नाही। तुम्हाला माहीत असेल, आता बघा, ज्यांना ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे की काय त्रासाला सामोरे जावं लागतं, कोणते संकट अडचणी आपल्याला सतत येत राहतात, त्यांचा त्रास आपल्याला होत राहतो। त्यामुळे आपल्याला पितृदोष जर असेल तर तुम्ही अमावस्येला दानधर्म हा केलाच पाहिजे। गरजू लोकांना दानधर्म करा। सुरुवातीला आपण बघूया की उद्या तुम्हाला काय करायचं आहे। दर अमावस्येला आपण जसं घराची साफसफाई करतो, उंबरठ्याला हळदचं लेपन करतो, त्याचप्रमाणे तुम्हाला उंबरठ्याला हळदचं लेपन करायचं आहे। घरातलं जळमटं तुम्हाला काढायचं आहे। बघा, मी तुम्हाला सांगत असते की आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू हा आपल्या घराच्या भिंतींवरनं अमावस्ये दिवशी फिरलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरातली जी काही दरिद्री आहे ती घराच्या बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते। कारण की बघा, जोपर्यंत आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून अमावस्या दिवशी आपल्या घराच्या भिंतींवरनं आपला झाडू फिरलाच पाहिजे, म्हणजेच आपल्याला जळमटं काढायचं आहे। त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला तुमचे देवघरातले देवसुद्धा स्वच्छ साफ करायचे असतात। देवघराला तुम्हाला साफ करायचा असतो, किचन तुम्हाला साफ करायचं असतं, जिथे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो। सूर्याला जल अर्पण करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, देवपूजा छानपैकी करायची आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला दिवसभरात जमेल तेव्हा आपल्या घरावरनं किंवा तुमच्याकडे जर वाहनं असतील, 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, किंवा तुमच्या मुलांना सतत कोणाची नजर लागत असेल किंवा ते खूप चिडचिड करत असतील, हट्टी असतील, तर त्यांच्यावरनं तुम्ही नारळ उतारा करू शकता। आपल्या घरावरनं सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू शकता। आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये किंवा कोणाची जर वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल, आपल्या घरात सतत भांडणे होत असतील, तुम्ही तुमच्या घरावरनं सुद्धा उतारा करू शकता। त्याचप्रमाणे आपल्या वाहनांचा कधीही अपघात होऊ नये म्हणून दर अमावस्येला तुम्ही वाहनावरनं सुद्धा उतारा करू शकता। उतारा कसा करायचा? नारळ घ्यायचं, शेंडा हा, आता समजा तुम्ही जर घरावरनं उतारा करत असाल तर तुमचा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जाऊन उभं राहायचं आहे। शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे आणि 7 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नारळ हातात घेऊन तुम्हाला वरपासून खालपर्यंत ते उतरवायचं आहे आणि ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे। मुलांवरनं सुद्धा सेम असाच उतारा करायचा। आता बघा, मुलांवरनं उतारा करताना आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, आपल्याला प्रत्येकासाठी नारळ घेणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण पिवळी मोहरी घेऊ शकतो। पिवळी मोहरी हातात घ्यायची, मुलांवरनं ती 7 वेळेस उतरवायची, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ती जी काही मोहरी आहे ती डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकायची आहे। वाहनांवरनं सुद्धा सेम असाच उतारा तुम्हाला करायचा। त्यामुळे बघा, कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना लागत नाही। लागलेली असेल तरीसुद्धा त्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही। त्यानंतर बघा, तुम्हाला पितरांसाठी उद्या एक उपाय करायचा आहे, जो तुम्ही दर अमावस्येला करू शकता। पण उद्याची सोमवती अमावस्या आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की सोमवती अमावस्येला आपण आपल्या पितरांसाठी जे कोणते सेवा उपाय करतो ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात। त्याने आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतात।
तर उद्या तुम्हाला भात बनवायचा आहे आपल्या पितरांसाठी, बिना मिठाचा पितरांच्या नावाने तुम्हाला तयार करायचा आहे। वाटीभरच करा, वाटीभर भात तुम्हाला करायचा आहे बिना मिठाचा। तर त्या भातावर तुम्हाला दही टाकायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला ठीक 12 वाजता करायचा आहे। त्या भातावर दही टाकायचं, काळे तीळ थोडेसे टाकायचे। काळे तीळ हे पितरांसाठी असतं, तुम्हाला माहीत असतीलच। काळे तीळ तुम्हाला तेव्हा थोडेसे टाकायचे आहे आणि तो जो काही भात आहे, ती जी काही वाटी आहे दही भाताची, ती तुम्हाला ठीक दुपारी 12 वाजता घराच्या छतावर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये तुम्हाला जिथे कुठे ठेवता येईल ते तुम्हाला ती वाटी ठेवायची आहे, जेणेकरून कोणीही पक्षी तो भात खाऊन जातील आणि याने काय होतं, आपला बराचसा पितृदोष कमी होण्यास मदत होते। पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, पितर आपले संतुष्ट होतात। त्यामुळे तुम्हाला जरी पितृदोष असेल त्याचा त्रास तुम्हाला जाणवत नाही। तर तुम्हाला हा उपाय न चुकता उद्या करायचा आहे। त्यानंतर बघा, दिवसभरात तुम्हाला कधीही दानधर्म करायला जमलं ना तर अवश्य करा। उद्या दानधर्माला खूप जास्त महत्त्व आहे। उद्या सोमवती अमावस्या आहे आणि दानधर्म करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही दोष असेल, पितृदोष असो किंवा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असेल किंवा कोणताही दोष तुम्हाला असेल तर तो दोष तुमचा दूर होतो। दानधर्म काय करायचा तुमच्या घरामध्ये, आता बघा काही ठिकाणी ना, बऱ्याचशा ठिकाणी एक महिला येत असते अमावस्येला बघा शिधा मागायला। तर तुमच्याकडे जर येत असेल तर चांगलंच आहे, कारण की आपण आपल्या घरातले जे काही धान्य आहे ते तिला देत असतो, जेणेकरून आपण दानधर्म करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरातले जे काही दोष असतात ना, आपल्याला लागले दोष असतात ते बऱ्याचशा प्रमाणात कमी होत असतात। पण बघा, प्रत्येक ठिकाणी अमावस्या मागायला कोणी येत नाही। मग अशा वेळेस काय करायचं, गरजू लोकांना, ज्यांना त्याची खरंच गरज आहे अशा लोकांना तुम्हाला दानधर्म करायचा आहे। आता दानधर्म काय करायचा, तुमच्या घरातलं जे काही धान्य आहे, गहू असो, तांदूळ असो, ज्या काही डाळी आहे, उडदाची डाळ म्हणा किंवा तुरीची डाळ, ज्या काही डाळी आहेत ते थोड्या प्रमाणात तुम्हाला घ्यायच्या आहे एका ताटामध्ये। तो शिधा तुम्हाला घ्यायचा आहे, तांदूळ, गहू, तेल तुम्ही घेऊ शकता वाटीमध्ये, मीठ तुम्ही घेऊ शकता, मिरच्या घेऊ शकता आणि तुमच्या घरातल्या डाळी तुम्ही घेऊ शकता, पीठ घेऊ शकता गव्हाचं। बघा, घेताना अशा प्रमाणात घ्या ना तर की त्यांचं एका टायमाचं त्यांचं जेवण भागलं पाहिजे, त्यांचं एका टायमाचं जेवण झालं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्हाला तो शिधा गोळा करायचा आहे तुमच्या घरातला आणि तो शिधा तुम्हाला दान करायचा आहे ज्यांना खरंच गरज आहे त्या। आता बघा, बरेचसे असे लोक असतात की त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा महाग असतं। तुम्ही अशा लोकांना ते दान तुम्हाला ते द्यायचं आहे, जेणेकरून त्यांचं पोट भरेल, ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचे पितर तुमच्यावर संतुष्ट होतील। तुम्हाला तुमचा जो काही पितृदोष आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल। तर ही वस्तू तुम्हाला उद्या दान द्यायची आहे। आपल्या घरातल्याच तुमच्या घरात जे काही डाळी अवेलेबल असतील, जे काही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते थोडं घेऊन त्यांचं एका वेळेचं भागलं पाहिजे एवढं तुम्हाला घ्यायचं आहे। तर त्यानुसार तुम्ही घ्या आणि तो शिधा तुम्हाला दान द्यायचा आहे। तर हा एक उपाय सगळ्यांनी आवर्जून करायचाच आहे, लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला लागले जे काही सगळे दोष आहेत ते दूर होतील। आणि जेव्हा तुम्ही तो शिधा दान करणार ना त्या आधी तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना त्याला हात लावायचा, त्या ताटाला म्हणा, किंवा तुम्ही तो शिधा पिशवीमध्ये भरला असेल तर त्या पिशवीला किंवा त्या ताटाला तुम्हाला तुमच्या घरातले जे काही सदस्य असतील लहान मोठे त्यांना तुम्हाला हात लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते दान द्यायचं आहे। तर अशा रीतीने तुम्ही हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे, आवर्जून करा। त्याचप्रमाणे तुम्ही उद्या कर्पूर होमसुद्धा करू शकता। आपल्या घरातले वादविवाद, भांडणे मिटण्यासाठी कर्पूर होम कसा करायचा आहे तुम्हाला माहीत असेलच, नसेल माहीत तर तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो अवश्य जाऊन तुम्ही बघा। तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।